भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथील परस्पर जमीन विक्री केल्याप्रकरणी आज भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण 4 जणांविरुद्ध हा गुन्हा आहे। त्यामध्ये 2 जण आरोपी भोकरदन पोलिसांच्या ताब्यात आहेत। आरोपी सागर गजानन देशमुख आणि परमेश्वर कैलासराव देशमुख हे सध्या भोकरदन पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलिसांनी आता याची कसून चौकशी सुरू केलेली आहे। पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर कैलास देशमुख यांची जमीन परस्पर विकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भोकरदन पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील आरोपीला ते लवकरच शोध घेत आहेत आणि या प्रकरणी नेमकं येणाऱ्या काळात काय होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांनी काय म्हटले ते बघा। आज पोलीस ठाणे भोकरदन येथे बनावटीकरणाचा गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी कैलासराव देशमुख यांनी फिर्याद दिली की त्यांच्या मालकीची गट क्रमांक 789 मधली रेणुका पिंपळगाव येथील जमीन परमेश्वर देशमुख व सागर देशमुख यांनी परस्पर बनावट राजपत्र महाराष्ट्र शासनाचे राजपत्र तयार करून त्यांच्या आरोपीचे व फिर्यादीचे वडिलांचे व आडनाव साधर्म्य असल्याने त्याचा फायदा घेत आरोपीने सदर फिर्यादी यांची जमीन विक्री केलेली आहे। यामध्ये कलम पण कोणते वापरले? यामध्ये कलम 336, 318, 316, 338, 339 BNS प्रमाणे कलम लावण्यात आलेले आहेत। जे राजपत्र दाखल केलेलं होतं ते कशा प्रकारे केलं होतं? महाराष्ट्र शासनाचं राजपत्र त्यामध्ये आरोपी परमेश्वर कैलासराव देशमुख याचे नाव त्याने फिर्यादीचे नाव साधर्म्य असलेले ज्ञानेश्वर कैलासराव देशमुख ह्याप्रमाणे त्याने महाराष्ट्र शासनाच्या गॅजेटचा अर्ज करताना त्यामध्ये त्याचं 7/12 फिर्यादीचा 7/12 व स्वतःचे शपथपत्र की मीच परमेश्वर उर्फ ज्ञानेश्वर हे दोन्ही नाव माझेच असून सदर नावामध्ये बदल करण्यात यावा असे महाराष्ट्र शासनाला अर्ज केलेला होता। त्याप्रमाणे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये नावात बदल करून सदर फिर्यादी यांची जमिनीचा खरेदी करत आरोपी यांना विक्री केलेला आहे। एकूण किती जणांची फसवणूक झाली याच्यामध्ये? ह्याच्यात फिर्यादी व त्याच्या परिवाराची फसवणूक झालेली आहे। आरोपी आता यामध्ये आरोपी नावे परमेश्वर कैलासराव देशमुख व सागर गजानन देशमुख असे दोन्ही राहणार रेणुका पिंपळगाव यांना ताब्यात घेतलेले आहे व इतर 2 आरोपी यांचा शोध घेत आहोत।